महात्मा गांधी जयंती निमित्ताने इंडिया आघाडीची मुंबईमध्ये पदयात्रा काढण्यात आली। महिला सुरक्षा आणि सामाजिक शांततेसाठी पदयात्रा काढण्यात आली। पदयात्रेमध्ये इंडिया आघाडीतील मोठे नेते सहभागी होणार। हुतात्मा चौक ते मंत्रालया शेजारील महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत रॅलीचं आयोजन करण्यात आलं। काँग्रेस नेते भाई जगताप, सीपीआयचे प्रकाश रेड्डी, रवी राजा, राष्ट्रवादीच्या राखी जाधव, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे, खासदार वर्षा गायकवाड त्या ठिकाणी उपस्थित आहेत। आताची मोठी माहिती समोर येते आहे। पदयात्रा सुरू आहे। महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्ताने इंडिया आघाडीची मुंबईमध्ये पदयात्रा आहे। महिला सुरक्षा आणि सामाजिक शांततेसाठी पदयात्रा काढण्यात आली। तर पदयात्रेमध्ये इंडिया आघाडीतील मोठे नेते सहभागी आहेत। हुतात्मा चौक ते मंत्रालया शेजारील महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। काँग्रेसचे नेते भाई जगताप, सीपीआयचे प्रकाश रेड्डी, रवी राजा, राष्ट्रवादीच्या राखी जाधव, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे तसेच खासदार वर्षा गायकवाड देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। पदयात्रेमध्ये इंडिया आघाडीतील मोठे नेते सहभागी आहेत। 2 ऑक्टोबर महात्मा गांधींच्या जयंती निमित्ताने इंडिया आघाडीच्या माध्यमातून मुंबईमध्ये पदयात्रा काढण्यात आली आहे। महिला सुरक्षा त्यामध्ये प्रामुख्याने हा मुद्दा आहे। महिला सुरक्षा आणि सामाजिक शांततेसाठी ही पदयात्रा काढण्यात आल्याची चर्चा आहे। पदयात्रेमध्ये इंडिया आघाडीतील मोठे नेते देखील सहभागी आहेत। तरी पदयात्रेचा मार्ग जो आहे तो हुतात्मा चौक ते मंत्रालया शेजारील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापर्यंत या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। या रॅलीमध्ये या पदयात्रेमध्ये काँग्रेसचे तसेच इंडिया आघाडीचे इतर बडे नेते उपस्थित आहेत। त्यामध्ये काँग्रेसकडून भाई जगताप उपस्थित आहेत। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी मात्रे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, महात्मा गांधी जयंती निमित्ताने इंडिया आघाडीची मुंबईत पदयात्रा आहे। या पदयात्रेचे प्रामुख्याने मुद्दे जे पुढे येतात त्यामध्ये महिला सुरक्षा आणि सामाजिक शांततेसाठी पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रेसंदर्भात सध्या ताजे अपडेट्स काय? नक्कीच, कारण आपण पाहतोय की आज महात्मा गांधी जयंती आहे आणि याच निमित्तानं मुंबईत इंडिया आघाडीची आपण पाहतोय की रॅली निघणार आहे। थोड्याच वेळामध्ये सगळेच नेते जे आहेत इंडिया आघाडीचे हे हुतात्मा चौकात जमायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय की ही रॅली जर आपण पाहिली तर हुतात्मा चौकापासून सुरू होणार आहे आणि त्यानंतर शास्त्री पुतळ्याजवळ इथून बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ, तिथून बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन करून पुढे रिगल थिएटर जवळ जाईल आणि तिथून मग MG रोड पासून ते राजीव गांधी पुतळा असा या रॅलीचा मार्ग असेल। मात्र एकूणच आपण पाहतोय की महात्मा गांधी पुतळ्याच्या या ठिकाणी ही रॅली जी आहे, पदयात्रा जी आहे ती समाप्त होईल। सध्या आपण पाहतोय की या रॅलीमध्ये राज्यातील इंडिया आघाडीचे अनेक नेते जे आहेत ते उपस्थित राहतील। सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर काँग्रेसचे भाई जगताप असतील, सीपीआयचे प्रकाश रेड्डी असतील किंवा रवी राजा असतील, काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादीचा राखी जाधव सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत। तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे देखील या रॅलीमध्ये उपस्थित आहेत। एकूणच वर्षा गायकवाड देखील दाखल झालेले आहेत। सध्या हे सगळेच नेते जे आहेत ते हुतात्मा चौकात जमलेले आहेत। मात्र अवघ्या थोड्याच वेळामध्ये आपण पाहतोय की या रॅलीची सुरुवात होणार आहे। त्यामुळे या रॅलीचे मार्ग जे आहेत ते देखील देण्यात आलेले आहेत। एकूणच आपण पाहतोय की अनेक विषय आहेत आणि याच विषयांना धरून ही रॅली काढण्यात येणार आहे। कारण महिलांवरील वाढते अत्याचार असतील किंवा मग सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी ही पदयात्रा जी नक्की मीनाक्षी, या पदयात्रेसंदर्भात ताजी अपडेट आपल्याकडनं घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।